फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधं ब्लाऊजची इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहिली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे साडीचे पीस घेतले, अस्तर घेतले। त्यानंतर बघा आता साडीमध्ये जे पीस येतं त्या पॉइंटला या पद्धतीने इथे काटवाला पार्ट आहे, याला आपल्याला सेपरेट काढून घ्यायचा आहे। तो आपल्याला स्लीवला आपल्याला मॅच करूया। तर सध्या जे मेन फॅब्रिक आहे ते आपण साईडला ठेवणार आहोत। इथे मी अस्तर घेतले। अस्तराची घडी आपल्याला आता मागच्या व्हिडिओत ब्लाऊज मधून मेजरमेंट घेऊन आपण कशी कटिंग करायची हे पाहिले। आता आजच्या व्हिडिओमध्ये इथे मी डबल जी घडी घातली आपण या पॉइंट पासून इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेते। कापड जो आहे तो खालीवर या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्या। शोल्डरच्या पॉइंटला पण एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून शोल्डर कमी जास्त होणार नाही। आता बघा मेजरमेंट कशी आपल्याला घ्यायची आहे। तर ब्लाऊजची जी उंची तयार उंची आहे इथे पूर्ण 13.5 इंच। तर आपण 14.5 वरती एक पॉइंट देऊया, 1 इंच एक्स्ट्रा। आता इथे आपण कमरेचं वेगळं मेजरमेंट न टाकता हा जो पॉइंट आहे सरळ इथे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आधी आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करतोय। जे कॉमन माप राहतं, एक साधारण जे नवीन तुम्ही शिकताय, एक ब्लाऊज तुम्हाला इथे शिवून बघायचंय तुमच्या मापासाठी। तर बेसिक ब्लाऊज या पद्धतीने तुम्हाला शिवायचंय। 5.5चं तुम्हाला इथे शोल्डर घ्यायचंय, 6चा मुंढा। आता बघा चेस्ट पॉइंट तुमचा वाला जो आहे, आता इथे 34 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर 8.5 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन या पॉइंटला। इथे 1.5 इंचाची गोलाई। आता जो मी पॉइंट दिलाय हा वाला पॉइंट इथे एक 2.5 इंचावरती इथे एक पॉइंट द्या। हा एक फिक्स वाला पॉइंट आणि हा 1.5 वाला पॉइंट, तिघही पॉइंट मॅच करा, जेणेकरून एक्स्ट्रा कापड येणार नाही। तर पाठीमागे कुठल्याही प्रकारचा फुगा किंवा मग सुनी येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। आता 5.5चा शोल्डर घेतलाय 2 आणि जस्ट स्टेपचे 2 लाईन, म्हणजेच की 2.25 इंचावरती तुम्हाला इथे गळ्याचा घेरा घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा घेऊया आपण 9 इंचावरती। आता हवा तर खाली तुम्ही या पद्धतीने ते पसरट गळा घेतला तरीही इथे चालणार आहे या पद्धतीने। पाठीमागचा जो टक्स आहे तो आपल्याला बंद बाजूपासून घ्यायचा एक 4 इंचावरती आणि इथे उभा जो टक्स आहे तो गळ्याची 1.5 इंच खाली, म्हणजेच की 4.5 इंचावरती। आता पाठीमागचा पार्ट ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊया। आता बघा पाठीमागचा पार्ट आपला इथे कट झालाय। पाठीमागचा पार्ट रेडी। आता पाठीमागचा पार्ट रेडी झालाय। आता फ्रंट पार्ट साठी आपल्याला करायचं काय काम, तर इथे बघा आधी तर कापड आपल्याला ऍडजस्ट करायचं। स्लीव साठी आपण आधी एक्स्ट्रा जो कापड आहे त्या कापडातून आपण स्लीव साठीची कटिंग करून घेऊया। स्लीव आपल्याला इथे हवी आहे 5 इंचाची, तर आपल्याला 6 इंचामध्ये सरळ आपण पट्टी वेगळी करून घेऊया स्लीव साठी। बघा या पॉइंटला बस या पॉइंटने आपल्याला सरळ, आता हा कापड जो आहे तो खालीवर आहे, तर त्यानुसार आपल्याला या पॉइंट पासून एक 6 इंचावरती पॉइंट करत कापड जो आहे तो आपण इथे कट करून घेऊया। स्लीव साठी आपण इथे पट्टी कट करून घेतली आहे। सिंगल पट्टी आहे, हिला आपल्याला 4 कापडात घडी घालायची। आधी आपण स्लीव कट करून घेऊया। स्लीव साठी कापड वेगळा काढलाय, तर मग आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। 4 कापडात मी स्लीवची घडी घातली आहे। त्यानंतर आता दोघही पॉइंटला आधी आपल्याला करायचं काय, आपण दोघही पॉइंटला एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची स्केलने, जेणेकरून खालीवरचं कापड असेल तर स्लीव साठी आपण एक सारखा कापड या पॉइंटला मिळणार। तर मेजरमेंट साठी आपण कापड जसं मी तुम्हाला उंचीनुसार 6 इंच पट्टी कट करून दाखवले। दंडघेराचं खाली मेजरमेंट टाकायचंय। पूर्ण दंडघेर इथे आहे आपला 12 इंचाचा, 6 वरती एक पॉइंट घ्या, 1.5 इंचाची मार्जिन। आता याच पॉइंट पासून वरती एक 3 इंचचं मेजरमेंट टाकायचंय काखेतलं। या पॉइंट पासून एक 7.5 इंचावरती गोलाई घ्यायची आपल्याला, परत इथे 1.5 इंचाची मार्जिन। आता बघा या पॉइंट पासून आकार न देता इथे 1 इंच पुढे या पद्धतीने तिरकस स्लीवला आकार द्यायचा आपल्याला आणि जो आपला मार्जिन वाला पॉइंट आहे याला सरळ स्ट्रेट इथे मॅच करायचंय या पद्धतीने।
आता बघा स्लीवला आपल्याला दोघे स्लीव ओपन करायचे आहेत या पद्धतीने. आणि इथे बघा जो आपण मार्जिनवाला पॉइंट येतो आणि इथे 1 इंच वरून गॅप घेतला तेवढ्या पॉइंटला टेपच्या 3 लाईन एवढं मेजरमेंट घेऊन इथे आकार देऊन घ्यायचा आहे. जसं आपण स्लीवचा आकार दिला त्याच पद्धतीने निमुळता आकार घ्यायचा आहे मार्जिनवाल्या पॉइंट पर्यंत. मार्जिनचा पॉइंट कमी करायचा नाही आपल्याला. आणि बस एवढाच जो पॉइंट आहे तो कट करायचा आहे. याला कट करण्याचं कारण एवढंच की हा पार्ट आपल्याला फ्रंट पार्टला इथे मॅच करायचा आहे. तर बघा स्लीव पण आपली रेडी आहे. आता यात बघा एवढा कापड स्लीव कोट केल्यानंतर कापड एवढा शिल्लक आहे. याला आपल्याला करायचं काय तर याची आपल्याला डबल घडी घालायची आहे. कापडाची डबल घडी घालायची आणि जेवढा आपण पाठीमागचा पार्ट इथे कट केला त्यानुसार सगळी मापं इथे आधी टाकून घ्यायची. तर ती टाकताना आपल्याला कटोरीसाठी एक्स्ट्रा कापड इथे ठेवायचा आहे. तर तो कसा ठेवायचा आहे, 2.5 इंचाचा इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. 14.5 जी की आपली 13.5 तयार हवे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतले 14.5 वरती. त्या पॉइंट पर्यंत आपल्याला इथे सरळ 2.5 इंचच्या पुढे लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता याच्या पुढे सगळी माप आपल्याला टाकायची आहे. 5.5 आपलं शोल्डर आहे. त्यानंतर 6 इंचाची आपली मुंडीची उंची या पॉइंट पर्यंत. आता बघा फ्रंटची जी गोलाई आहे पाठीमागची आपण 1.5 इंचावर दिली. फ्रंट पार्टची आपल्याला 1 इंचावरती द्यायची आहे या पॉइंट पासून. आणि हलकीशी गोलाई आतल्या हाताने घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर या पॉइंटला बघा 2.25 इंचाचा आपला गळ्याचा घेरा. पुढचा जो गळा आहे तो घ्यायचा आपल्याला इथे 6 इंचावरती. आता बघा कटोरीची आपल्याला कटिंग करायची. तर ती करताना आधी जी आपली साईड पट्टी ती आपल्याला कट करायची आहे. तर त्याचं मेजरमेंट घ्यायचंय. वरून घ्यायचं आपल्याला याला 11 इंचावरती या पॉइंट पर्यंत. 5.5 ची आपली कटोरी आहे तर 5.5 इंचावरती आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे. दुसरा 1 इंच आपण बाहेर घेतलाय तर 1 आणि जस्ट 2 लाईन आतल्या पॉइंटला घ्यायचंय. या पॉइंटला वरती एक 5 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे आणि हे तिघे पॉइंट मॅच करून घ्यायचे या पद्धतीने. इथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची. आता बघा इथे आपण साईड पट्टी आपली ड्रॉ झाली आहे. आता या पॉइंटला जे 2.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय ना याला पण सरळ लाईनने ड्रॉ करून घ्यायचं या पद्धतीने. इथे किंचित अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय शिलाईसाठी आणि हा पॉइंट तिरकसता इथे मॅच करायचा आहे. खाली आता आपल्याला हवंय टक्स साठी जो आपण हुबा टक्स टाकायचंय त्याचं मेजरमेंट घ्यायचंय 5.5 आणि इथे बघा या पॉइंटला 7.5, 7.5 आणि 8 2.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतले. तर 4 याचा सेंट्रल पॉइंट येईल. खाली घ्यायचे 1.5 इंच एक्स्ट्रा टक्स साठी. या पॉइंट पासून स्ट्रेट खाली एक लाईन आणि हे जे पॉइंट आहे ते आपल्याला इथे मॅच करून घ्यायची या पद्धतीने. आता कटोरी एक्स्ट्रा वाढवायची गरज नाही. कटोरी आपण वाढवली आहे. कटोरी रेडी आहे. साईड पट्टी रेडी. आता योग पट्टीसाठी मेजरमेंट बघा कसं घ्यायचं आपल्याला लक्षात घ्या. आता सध्या जेवढं आपण कापड पण वाचवायचं इथे तर इथून आपली कटोरी तयार आहे. तर इथे एक लाईन ड्रॉ करून घ्या. जेवढं मेजरमेंट आपण चेस्ट घेरचे घेतले तेवढंच आपण योगपट्टीसाठी घेतले लक्षात घ्या. फक्त उंचीचं मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. तर इथे मी आपण वरून 11 वरती घेतले. शिलाई जेव्हा आपण ब्लाऊजची तयार करू तेव्हा हा पॉइंट 10 इंचावरती येईल. तर 10च्या पुढे आपल्याला 13.5 हवंय. तर लक्षात घ्या बघा 10 कटोरी साईड पट्टी रेडी होईल. त्यानंतर 11, 12, 13 आणि 13.5 इंच आपल्याला तयार हवंय. तर साधारण बघा या पॉइंटला इथे 1, 2, 3 आणि अर्धा 3.5 इंचाची आपल्याला इथे हवी आहे योगपट्टी. तर या पॉइंट पासून बघा 3.5 आहे ना तर इथे तुम्ही 4.5 घ्या. 1 इंच एक्स्ट्रा इथे मी घेतले 4.5. आता या पॉइंट पासून सरळ लाईन ड्रॉ करून घ्या. आता इथे बघा जे माप 4.5 आपण इथे घेतलंय ना तर जो आपला फिटिंग वाला पॉइंट राहतो इथला इथे आपण काय करायचं या पॉइंट पेक्षा या पॉइंटला आपल्याला अर्धा इंचने कमी करून घ्यायचंय. इथे आपल्याला घ्यायचंय 4 इंचावरती थोडंसं तिरकसं.
इथे 2.5 इंचावरती तुम्ही टेपने मेजरमेंट घ्या. बघा मी अंदाजे घेतलंय. हे बघा 2 आणि अर्धा, इथे 2.5 इंचावरती आपल्याला तिरकस घ्यायचंय थोडंसं, कारण इथे आपली कटोरीचा टक्स मॅच होतो. तर याला थोडंसं तिरकस घ्यायचं आपल्याला ह्या पद्धतीने. परत तिरकस या पॉइंट पासून अर्धा इंच खाली इथे. आता मी तुम्हाला डबल लाईन झाल्या त्याच्यामुळे आधी मी तुम्हाला योगपट्टी कट करून दाखवते, जेणेकरून तुमच्या कटिंग ही लक्षात यायला हवी. तर हे बघा, ही आपली तयार आहे योगपट्टी. ही आपली योगपट्टी रेडी आहे दोघही साईडच्या. योगपट्टी रेडी आहे. त्यानंतर आता हा आपला कटोरीचा पार्ट, जे मी डायरेक्टली कापडावरती ड्रॉ केले, कुठल्याही प्रकारचं पेपर पॅटर्न इथे ठेवलेलं नाहीये. आणि डायरेक्ट आपण साईड पट्टी आणि कटोरी एकाच पॉइंटने इथे कट करतोय. एक्स्ट्रा मार्जिन अजून घेण्याची आपण याची गरज नाहीये. अस्तरामध्ये पूर्ण ब्लाऊजची तुम्ही बघत असाल तर पूर्ण अस्तरामध्ये आपण इथे पूर्ण ब्लाऊजची इथे कटिंग केली आहे. फक्त यात तुम्हाला पायपिंग पट्टी आणि एक्स्ट्रा साधं ब्लाऊज असेल तर एक्स्ट्रा पट्टी लागतं. हे आपलं अस्तरचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पट्टीची इथे गरज नाहीये. तर बघा, इथे आपली साईड पट्टी, कटोरी आणि योगपट्टी आणि स्लीव पूर्ण ब्लाऊजची आपण इथे कटिंग झाली अस्तरावरती. आता बघा, जसं की आपलं आता साडीचं फॅब्रिक इथे प्लेन आहे आणि स्लीवला आपल्याला इथे काट मॅच करायची. तर असं ब्लाऊज ठेवून जे आपण अस्तराचं कट केलंय ते आपण मेन फॅब्रिक इथे कट करून घेऊया. आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर ठेवून गळ्याची कटिंग केलेली नाही, साईडचा पार्ट केला आणि फक्त चौकोनी पार्ट मी पाठीमागचा